हॅलो नमस्कार। मी बनवत आहे मिसळ। मिसळसाठी लागणारे हे वाटाणे हिरवे भिजत घातलेत आणि एक बटाटा। तर हे वाटाणे मी आता उकडत लावणार आहे आणि ते उकडेपर्यंत दाखवते मी फोडणीसाठी लागणारा कांदा वगैरे लागणारा वस्तू। हे बघा, फोडणीसाठी कांदा आणि वरून घालण्यासाठी पण कांदा लागणार आहे। कोथिंबीर, कढीपत्ता, आलं लसूणची पेस्ट आणि लाल मसाला, आणि याच्यामध्ये थोडा मालवणी मसाला, हा घाटी मसाला आहे, कारण मिसळला घाटी मसाल्याची चव खूप छान येते। ही बघा मंडळी, मिसळ मी सगळ्यात पहिल्यांदा तेल तापत ठेवून टोपामध्ये कांदा आणि कढीपत्ता फोडणीला घातलाय आणि त्यानंतर आला लसूण पेस्ट टाकली आणि आपला लाल मसाला टाकला। तर आणि कोथिंबीर पण फोडणीमध्ये चांगली मऊ करून घेतली आणि मॅश केलेले वाटाणे आणि अर्धाच बटाटा टाकला याच्यामध्ये मॅश करून आणि त्याची मस्त अशी तरीवाली मिसळ बनवली। जेवढं पाहिजे तेवढं पाणी घालून थोडंसं मीठ घातलंय, थोडं कमीच घालायचं कारण जर घाटी मसाला फोडणीला घातला तर त्याच्यामध्ये मीठ असतं। आणि मग मी अशी छान अशी मस्त मिसळ बनवली, दाखवते तुम्हाला। ही बघा मंडळी, मिसळ तयार खाण्यासाठी। मिसळ पाव गरमागरम